श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे गुरुचरित्र पठणाचे नियम. गुरुचरित्र पठण करणे अगोदर 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे व 1 गाय यांना आपल्याला छोट्या छोट्या गव्हाच्या चपात्यांचे नैवेद्य बनवायचे आहे व 1 दिवस अगोदर ते खाऊ घालायचे आहे. 7ही दिवस जोवर आपण पारायण करत आहोत तोवर आपल्याला ब्रह्मचर्याचे व्रताचे पारायण करायचे आहे. जमिनीवर चटाई किंवा सतरंजीवर झोपायचं आहे, म्हणजे गादी सोफा या गोष्टी टाळायच्या आहे. झोपण्यासाठी बसण्यासाठी 1 धान्य अन्न जेवण करावे. चपाती भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस खावे. 7 दिवस कुणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. सेवेकरांचे घरचे अन्न परान्न होत नाही, तर आपल्या आई बहीण व बायकोच्या हातचे हे अन्न आपण खाऊ शकतो, पण बाहेरच्या घरात जाऊन ते अन्न खाऊ नये. शक्यतो गाव वे सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस शुभ बोलावे. कोणाविषयी मनामध्ये द्वेष ठेवू नये. तसेच आयुष्यात पुढे पण असेच करण्याचा प्रयत्न करावा. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेमध्ये भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. व म्हणजे 7व्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रीस पारायण करण्यास मनाईच असते. कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. शक्यतो ॲसिडिटी पित्त वाढणार नाही. यास्तव कडधान्य डाळ द्विदल धान्य वर्ज करावी. त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस म्हणजे ज्या दिवस आपण पारायणाला सुरुवात केली त्या दिवसापासून ते 7 दिवस पुढे काळे वस्त्र वर्ज करावे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, त्यामुळेच रोज रात्री पारायण काळामध्ये अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत, या कारणामुळे क्षमायाचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र घरी वाचन करावे. या सप्ताहामध्ये अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी अर्थपीडित मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे परश्री माते समान या मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करणे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार कुलधर्म पालन होते का, कुलदेवीची उपासना होते का, या गोष्टी केंद्रामध्ये समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होण्यास मदत होते. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करावे. याप्रमाणे आपण पूर्ण सप्ताहाचे पारायण करू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे त्या गोष्टींचे पालन करावे, पण जर काही जास्त अडचणी येत असतील तर नाही केले, थोडे मागे पुढे झाले तरी काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ.